प्रियंका गांधी वाड्रा यांच्या टीममध्ये कोल्हापूरच्या बाजीराव खाडेंची वर्णी लागली आहे। खाडे यांच्याकडे काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्व सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। खाडे हे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। त्यांनी काँग्रेसच्या पंचायत राज समितीवर राष्ट्रीय सरचिटणीसपदी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। उत्तर प्रदेशच्या पूर्व सचिवपदाची जबाबदारी खाडेंवर सोपवण्यात आली आहे। बाजीराव खाडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। प्रियंका गांधी यांनी काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये नवचैतन्य पाहायला मिळतंय आणि आता प्रियंका गांधी यांच्यासोबत काम करणार आहे एक मराठमोळी व्यक्ती आणि ती आहे कोल्हापूर जिल्ह्यातली बाजीराव खाडे। उत्तर प्रदेश पूर्वमध्ये प्रभारी सचिव म्हणून बाजीराव खाडे यांची निवड झाली आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः खाडे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे देखील आहेत। पहिल्यांदा एकतर अभिनंदन, इतक्या मोठ्या पदावर सर्वसामान्य कार्यकर्ता असताना देखील तुमची नियुक्ती झाली, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, हे काँग्रेसमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता जो काम करतोय त्याचा हा सन्मान आहे, असंच मला हीच प्रतिक्रिया आहे की काँग्रेसमध्ये जरी तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता असेल तर त्याला निश्चितपणे भविष्यात त्याची ओळख ही काँग्रेस पक्ष ठेवणार आहे आणि त्याला भविष्यात त्याला योग्य संधी देणार आहे, ही एवढीच मला या निमित्त प्रतिक्रिया मी माझी। लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, संपूर्ण जगाचं लक्ष भारतातल्या या लोकसभा निवडणुकीकडे असणार आहे आणि त्याच वेळेला ही तुमची निवड, काय नेमकी आव्हानं वाटतात, काय जबाबदारी वाटते तुम्हाला? आज ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आव्हान म्हणजे हेच की ह्या देशाची जी लोकशाही आहे, ही लोकशाही व्यवस्था जी आहे जगामधली सर्वात मोठी लोकशाही आहे, ही व्यवस्था सुरक्षितपणे ह्या देशामध्ये भविष्यात राहावी ह्यासाठीचं एक फार मोठं आव्हान आहे आणि ते हे करत असताना काँग्रेसनं जो माणुसकीचा जो संदेश देण्याचं काम केलं आहे आणि माणुसकी जपण्याचे या देशामध्ये जे काम केले, तर ह्या सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत ती ह्या देशामध्ये ती पुढंसुद्धा ही चालत राहिली पाहिजेत। तर हेच समोर आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा हे आव्हान पेलण्यासाठी सक्षमपणे आम्ही सामोरं जाणार आहोत। मला सांगा, प्रियंका गांधी यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहेत, विशेषतः तरुणाईमध्ये, आणि त्या टीममध्ये आता तुम्ही काम करणार आहात, त्यामुळे तुमच्याबद्दल देखील उत्सुकता आहे। पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला सांगरूळ गावातून तुमची राजकीय नेमकी सुरुवात कशी झाली त्याबद्दल? मी कॉलेजपासूनच राजकारण म्हणण्यापैकी समाजकारणाची ओढ असणारा एक युवक होतो आणि त्यानंतर मी 1996ला आदरणीय आमचे तेव्हाचे नेत्या श्रीपतरावजी बोंद्रे दादा यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचं 1996ला कार्यकर्ता म्हणून काम झालं। त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये काम केलं। त्याचबरोबर आमच्या सांगरूळ गावामध्ये असेल किंवा सगळ्याच पंचायत राज व्यवस्थेमध्ये माझं जे काम होतं त्याची ओळख बघून मला पुढं राजीव गांधी पंचायत राज संघटना या संघटनेमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्या संघटनेमध्ये मी केलेलं काम, त्याचबरोबर जिल्हा काँग्रेस कमिटीनं सुद्धा माझ्यावर ज्या वेळोवेळी जबाबदाऱ्या दिल्या त्या जबाबदारीमध्ये आत्ताच आमच्या अध्यक्ष साहेबांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं बूथ कमिट्या करण्याचं असेल किंवा आमची NSV असेल, युवक काँग्रेस असेल, सर्व विभागाचे ज्या लोकांनी मला या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी बोलवलं त्यांच्याबरोबर मी नेहमी राहिलो।